नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया फॉर फंडामेंटल ऑपरेशन ऑन होल नंबर हा टॉपिक आपण बघतोय. या टॉपिकच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या, टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. याच्या पूर्वीच्या पार्टमध्ये आपण याच टॉपिकमधील या संख्यावरच्या 4 ज्या मूलभूत क्रिया आहे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, त्यांच्याबद्दल व्यवस्थित माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांच्यावर आधारित काही उदाहरणे आपण सोडवलेली आहेत. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर ह्या व्हिडिओच्या पहिले त्याला बघा आणि मगच या व्हिडिओला सुरुवात करा. तर सुरुवात करू विभाज्यतेच्या कसोट्या. नेमकं विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय असतं, तर आपल्यासमोर एखादी कोणतीही संख्या असेल, त्या संख्येला आपल्याला माहीत असलेल्या कोणकोणत्या संख्यांनी भाग जाऊ शकतो हे आपल्याला कशावरून कळतं, हे आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्यावरून कळतं की नेमकं त्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जाईल. त्यानंतर आपण डायरेक्ट भाग देऊन सुद्धा बघू शकतो, परंतु डायरेक्ट भाग दिल्याने काय होतो, जास्त वेळ लागतो आणि कसोट्या जर पाठ असेल तर आपण कमीत कमी वेळामध्ये ते उदाहरण काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. तर आपण बऱ्यापैकी सर्व अंकाच्या कसोट्या इथं बघणार आहोत आणि त्यानंतर त्यावरील आधारित उदाहरणे आपल्याला सोडवायची आहेत. तर सुरुवात करू. 2ची कसोटी, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 2. म्हणजे कोणत्याही संख्येला 2नी भाग जाण्यासाठी काय कंडिशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. बघा, संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक जर आले, कुठं आले, संख्येच्या एकक स्थानी जर या 5 अंकापैकी एखादे अंक आले तर त्या संख्येला 2ने निशेष भाग जाईल. किंवा काय पाहिजे, समसंख्या. हीच कंडिशन कशाची होती, समसंख्येची होती. म्हणजे संख्या सम असेल तर तिला 2ने भाग जातो. आपण असं म्हटलं होतं, ज्याला 2ने भाग जातो ती समसंख्या. मग आता आपण बघू उदाहरण. बघा, 5478. या संख्येचं आपल्याला काय करायचं, फक्त एकक स्थानचा अंक बघायचा आहे. बाकी संख्येमध्ये कोणते अंक दिलेले याबद्दल आपल्याला 2च्या कसोटी शोधण्यासाठी गरज पडत नाही. शेवटचा अंक काय, फक्त 8. आपल्या कंडिशनमध्ये आहे का, आहे. हो, 0, 2, 4, 6, 8. 8 एकक स्थानी आहे म्हणजे या संख्येला 2ने निशेष भाग जाईल. त्यानंतर पुढची संख्या कोणती आहे, 2485. एकक स्थानचा अंक बघू, काय आहे, 5. 5 आपल्याला जमतो का, नाही. मग या संख्येला 2ने निशेष भाग जाणार नाही. त्यानंतर पुढची संख्या 7354. याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे, 4. आणि आपल्याला तो जमतो, 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही चालतो एकक स्थानी. म्हणून या संख्येला काय होईल, 2ने भाग जाईल. आता आपण पुढची कसोटी बघू, 3ची कसोटी. बघा, 3ची कसोटी आपल्याला काय सांगते, संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर. मग आता दिलेली जी काही संख्या असेल आपल्याला, त्या संख्येतल्या सर्व अंकांची काय करायची, बेरीज करायची. आणि त्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला काय होतो, 3ने भाग जातो. त्याचप्रमाणे संख्येतून अंकाची बेरीज जर वजा केली, म्हणजे बघा, कोणतीही संख्या घ्या, 3ने भाग जाणारी असो अथवा नसो, त्या संख्येमधून जर आपण तिच्या अंकाची बेरीज वजा केली तर येणाऱ्या वजाबाकीला 3ने भाग जातोच. हा कसोटीचा भाग नाही, हा फक्त वेगळा आहे. कसोटी काय सांगते, अंकांच्या बेरजेला 3ने भाग जात असेल तर. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3 काय करायचं आहे, तर नंबरमधील जेवढे काही डिजिट्स आहेत, तर पहिला नंबर जो आहे आपला 1644, 1644, याच्या प्रत्येक डिजिटची काय करायची, ॲडिशन करायची. आणि जी ॲडिशन येईल त्या ॲडिशनला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला काय होतं, 3ने भाग जातो. मग आता 1 + 6 + 4 + 4 हे सर्व टोटल आपण केलं तर यांचं उत्तर किती येईल आपलं, 15. 15ला 3ने भाग जातो का, हो, 15ला 3ने भाग जातो. 3 × 5 = 15. म्हणून 1644ला 3ने भाग जाईल. त्यानंतर पुढची संख्या बघा, 7116. तर याची पण बेरीज करू आपण. 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 आणि 6 पुन्हा यांची बेरीज किती आली, 15. 3 × 5 = 15. 15ला 3ने भाग जातो म्हणून या संख्येला सुद्धा 3ने भाग जाईल. आता आपण पुढची संख्या बघू, 1873. 1 आणि 8 किती, 9. 9 आणि 7 किती, 16. 16 आणि 3 किती, 19. 19ला 3ने भाग जातो का, तर नाही. म्हणून 1873ला सुद्धा 3ने भाग जाणार नाही. आणि आता हे काय जे दिलं आपण, संख्येतून अंकाची बेरीज वजा केल्यास, हे आपण बघू. बघा, कोणतीही संख्या घ्या. बघा, मी एक संख्या काय घेतो, 32. 32ला 3ने भाग जातो का, नाही. मग जात असेल किंवा नसेल काही फरक पडत नाही, पण एक संख्या घेतली मी 32. आता यामधून काय करायची, अंकाची बेरीज वजा करायची. म्हणजे 32मधून अंकाची बेरीज 3 आणि 2 किती झाले, 5. 32मधून किती वजा करायचे, 5. 32मधून जेव्हा तुम्ही 5 वजा करता, उत्तर किती येतं, 27. तर ह्या वजाबाकीला नेहमी 3ने भाग जाईलच. म्हणजे बघा, कोणतीही संख्या घ्या, तिच्यामधून तिच्या अंकाची बेरीज जर वजा केली तर येणाऱ्या वजाबाकीला 3ने भाग जातोच. आता आपण पुढची कसोटी बघू, 4ची कसोटी, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 4. संख्येतील शेवटचे 2 अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येस 4ने भाग जात असेल तर. म्हणजे बघा, जी संख्या आपल्या समोर असेल तिचे काय करायचे, आपल्याला शेवटचे 2 अंक मिळून जी काही संख्या तयार होते त्या संख्येला 4ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला काय होतो, 4ने भाग जातो. किंवा शेवटचे 2 अंक 00 असे असेल तरी सुद्धा त्या संख्येला काय होतो, 4ने भाग जातो. बघा, आता पहिली जी संख्या आहे
3460. शेवटचे दोन अंक मिळून कोणती संख्या तयार होते? 60. 60ला 4ने भाग जातो का? हो जातो. कसा बघा? 4 1 4, 4 1 4, बाकी किती राहिली? 2, 4 5 20. म्हणजे 60ला 4ने भाग जातो, तर 3460ला 4ने निशेष भाग जाईल. काय करायचं? 4च्या कसोटीला शेवटचे दोन अंक बघायचे. तर जवळचे दोन अंक मिळून जी काही संख्या तयार होते तिला 4ने भाग गेला पाहिजे, किंवा शेवटचे दोन अंक काय पाहिजे? 0 0 असेच पाहिजे. पुढचं उदाहरणमध्ये बघा, 2094. शेवटचे दोन अंक काय आहे? 9 आणि 4. कोणती संख्या तयार झाली? 94. 94ला 4ने भाग जातो का ते आपण बघू. बघा, 4 1 4, 4 2 8, 1 बाकी उरली, 4 3 12, पुन्हा 2 बाकी उरली. बाकी उरायला नको, निशेष भाग जात नाही. 94ला 4ने भाग जात नाही, म्हणून 2094ला 4ने निशेष भाग जाणार नाही. पुढची संख्या बघा, 1300. 1300च्या एकक शेवटचे दोन अंक बघितले तर काय ते? 0 आणि 0. मग याला 4ने निशेष भाग जाईल. चला पुढची कसोटी बघू आपण आता. 5ची कसोटी सोपी आहे बघा. 5ची कसोटी, संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 5 काय सांगते? नंबरच्या युनिट प्लेसला 0 किंवा 5 हा डिजिट जर असेल तर त्या संख्येला काय होतो? 5ने निशेष भाग जातो. सोपा आहे. संख्या जी दिलेली आहे तिचा फक्त एकक स्थानचा अंक बघायचा. 6345. आपल्याला काय बघायचं? फक्त एकक स्थानचा अंक. तो काय पाहिजे? 0 किंवा 5. तर 5 आहे, म्हणून या संख्येला काय होईल? 5ने निशेष भाग जाईल. त्यानंतर पुढची संख्या कोणती आहे? 8000. शेवटचा अंक बघू 0 आहे. इथं पण 0, इथं पण 0 आहे, पण आपण काय बघायचं? फक्त शेवटचा. कायसाठी? 5च्या कसोटीसाठी. शेवटचा अंक आहे 0, त्यामुळे याला सुद्धा 5ने भाग जाईल. पुढची संख्या आहे 5532. या संख्येच्या एकक स्थानी अंक कोणता आहे? 2. तर आपल्याला तो जमेल का? नाही. आपल्याला 0 किंवा 5 पाहिजे. कायसाठी? 5च्या कसोटीसाठी. तर 2 असल्यामुळे याला 5ने भाग जाणार नाही. पुढची कसोटी बघू आपण आता. 6ची कसोटी, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 6. संख्या सम असेल व तिला 3ने भाग जात असेल तर काय होईल? त्या संख्येला 6ने भाग जाईल. थोडक्यात 6 आपण जेवढ्या कसोट्या बघितल्या त्यापैकी 6 हा कशाचा गुणाकार आहे? 2 आणि 3चा. म्हणजे या संख्येला 2ने आणि 3ने भाग जातो. 2ने आणि 3ने भाग जातो. त्या संख्येला काय होतो? 6ने निशेष भाग जाईल. मग आपल्याला चेक करायचं आता 2 आणि 3ची कसोटी आपल्याला लावायची या प्रत्येक संख्येसाठी. बघा, पहिली संख्या काय आहे? 1944. आपल्याला कशाची कसोटी लावावी लागेल? 2 आणि 3ची. तर एकक स्थानचा अंक किती आहे? 4. त्याच्यामुळे याला 2ने भाग जाईल. 3ने भाग जाण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला यांच्या अंकांची बेरीज करावी लागेल. तर बेरीज करून घेऊ. 1 आणि 9 किती? 10. 10 4 14, 14 4 18. 18ला 3ने भाग जातो का? हो. 3 सक 18. मग बघा, या संख्येला 1944ला 2ने सुद्धा भाग जातो आणि 3ने सुद्धा भाग जातो, त्यामुळे ह्या संख्येला 6ने निशेष भाग जाईल. पुढची संख्या बघू. 5372. एकक स्थानचा अंक किती आहे? 2. म्हणजे या संख्येला 2ने भाग जाईल. 3 साठी काय करावं लागेल? या संख्येतील सर्व अंकाची बेरीज करावं लागेल. तर 5 आणि 3 8, 8 आणि 7 15, 15 आणि 2 किती? 17. तर 3ने 17ला भाग जाईल का? नाही. तर त्यामुळे या संख्येला 2ने जरी भाग जात असेल तर या संख्येला 3ने सुद्धा भाग गेला पाहिजे, तरच या संख्येला काय होईल? 6ने भाग जाईल. म्हणून या संख्येला आता 6ने भाग जाणार नाही, कारण 2ने गेला, 3ने भाग गेला नाही. पुढची संख्या बघा. एकक स्थानचा अंक किती आहे? 8. म्हणजे या संख्येला 2ने भाग जाईल. 3 साठी काय करावं लागेल? आपल्याला यातील अंकांची बेरीज करावं लागेल. 3 आणि 1 किती? 4. 4 आणि 6 किती? 10. 10 आणि 8 किती? 18. तर 3 सक 18. या संख्येच्या अंकाच्या बेरीजला 3ने भाग जातो, म्हणजे या संख्येला 3ने भाग जातो. आणि एकक स्थानी 8 असल्यामुळे याला 2ने भाग जातो. आणि 3ने आणि 2ने जातो, म्हणून या संख्येला कशाने भाग जातो? 6ने निशेष भाग जाईल. पुढची कसोटी बघू आता. 8ची कसोटी, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 8. संख्येतील शेवटचे 3 अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येस 8ने भाग जात असेल तर. बघा, 4च्या कसोटीमध्ये आपण काय म्हटलं? तर संख्येच्या शेवटचे किती अंक पाहिजे? आपल्याला 2 अंक. आणि ते 2 अंक मिळून तयार होणारी संख्या किंवा शेवटचे 2 अंक काय पाहिजे? 0 आणि 0. तर 8 साठी काय आहे? शेवटचे 3 अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला 8ने भाग गेला पाहिजे, किंवा शेवटचे 3 अंक 0 0 0 असे असतील तरी सुद्धा काय होतं? त्या संख्येला 8ने निशेष भाग जातो. चला उदाहरणामध्ये बघू आपण आता. 28128. शेवटचे 3 अंक मिळून कोणती संख्या तयार होते? 128. 128ला आपण 8ने भाग देऊ. 8 1 8, 8 1 8. किती बाकी उरली? तर 4 उरली. 8 1 8, 8 सकून 48. म्हणजे ह्या 128ला 8ने भाग गेला, म्हणून 28128 या संख्येला काय होईल? 8ने निशेष भाग जाईल. पुढची संख्या बघा आता. 38024. मग या संख्येचे शेवटचे 3 अंक मिळून कोणती संख्या तयार होते? तर 24. 024. हिला काय म्हणणार आपण? फक्त 24. 24ला 8ने भाग जातो का? हो. 8 1 8, 8 2 16, 8 3 24. म्हणून 38024 या संख्येला काय होईल? 8ने भाग जाईल. पुढची संख्या बघा. 34052. शेवटचे 2 अंक मिळून कोणती संख्या तयार झालेली आहे? 52. हिला 8ने भाग जाईल का? तर नाही. 8 सकून किती होतात?
48 4 किती उरते, बाकी उरते. आपल्याला कसा भाग पाहिजे, निशेष भाग गेला पाहिजे. मग 52ला 8ने निशेष भाग जात नाही म्हणून 34,052. बघा आपण इथं शेवटचे 2 अंक घेत नाही, शेवटचे 3 अंक घेतोय, पण हा अंक शून्य असल्यामुळे आपण त्याच्याऐवजी काय घेतलं, फक्त 52. मग ती 8ने भाग जात नाही म्हणून 34,052ला सुद्धा 8ने भाग जात नाही. पुढची कसोटी बघू आपण आता, 9ची कसोटी. 9 ही संख्या 3च्या पाड्यातली असं आपण समजू. 3ची कसोटीला आपण काय केलं होतं, अंकाची बेरीज. तर तसंच आपल्याला इथं करायचं आहे. 9ची कसोटी डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 9 हे सुद्धा आपल्याला तेच सांगते. संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला काय होतो, 9ने भाग जातो. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, अंकाची बेरीज करायची आहे, परंतु त्या बेरजेला कशाने भाग गेला पाहिजे, 9ने भाग गेला पाहिजे. तिथं काय होतं, 3ने. तर मग आपण आता करून बघू. पहिलं उदाहरण आपल्यासमोर आहे 5616. 5 आणि 6 किती होणार आहे, 11. 11 आणि 1 किती, 12. 12 आणि 6 किती होणार, 18. तर या संख्येतील सर्व अंकाची बेरीज किती आली, 18. आणि 18ला 9ने भाग जातो, कारण 9 1 9 9 2 18. म्हणून 5616ला काय होईल, 9ने भाग जाईल. त्यानंतर पुढची संख्या बघा 1422. यातील सर्व अंकाची बेरीज करून बघू. 1 आणि 4 किती, 5. 5 आणि 2 7. 7 आणि 2 किती, 9. यातील अंकाची बेरीज किती आली, 9. आणि 9ला 9ने भाग जाणारच, 9 1 9. म्हणून 1422ला 9ने निशेष भाग जातो. पुढची संख्या बघू आता 2337. यातील सर्व अंकांची काय करावं लागेल आपल्याला, बेरीज. 2 आणि 3 किती, 5. 5 आणि 3 किती, 8. 8 आणि 7 किती होणार आहे, 15. 15ला 9ने भाग जात नाही म्हणून या संख्येला सुद्धा 9ने भाग जाणार नाही. 15ला कशाने भाग जातो, 3ने जातो. मग या संख्येला 3ने भाग जाईल, पण आपण 9ची कसोटी बघतोय म्हणून आपण 9 बद्दल बोलू. 15ला 9ने भाग जात नाही म्हणून 2337ला 9ने भाग जाणार नाही. पुढची कसोटी अगदी सोपी बघा, 10ची कसोटी. 5च्या कसोटीसाठी आपण काय म्हटलं होतं, एकक स्थानी काय पाहिजे, 0 किंवा 5 पाहिजे. तर 10ची कसोटी डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 10 यासाठी काय आहे, संख्येच्या एकक स्थानी काय पाहिजे, 0 असेल तर त्या संख्येला काय होतो, 10ने भाग जातो. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, फक्त एकक स्थानचा अंक बघायचा आहे, तो किती पाहिजे, 0. आणि तो जर 0 असेल तर त्या संख्येला काय होतो, 10ने निशेष भाग जातो. इथं काय आहे बघा, 0 म्हणून या संख्येला 10ने भाग जाईल. इथं किती आहे, 5. मग या संख्येला 10ने भाग जाणार नाही. इथं आहे 0, या संख्येला काय होईल, 10ने भाग जाईल. ही आहे 10ची कसोटी. पुढची कसोटी बघू आपण आता 11ची कसोटी डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 11. संख्येतील एकास आड एक अंकाच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर, म्हणजे संख्येतील काय करायच्या, एकास आड एक अंकांची बेरीज करायची. म्हणजे पहिला अंक घेतला त्यासोबत तिसरा घ्यायचा, 5वा घ्यायचा, नंतर 7वा घ्यायचा, 9वा असं करायचं आणि त्यांची बेरीज करायची. त्यानंतर 2 नंबरचा घेतला त्यानंतर 4था, त्यासोबत 6वा 8वा यांची बेरीज करायची. या दोन्ही बेरजेमधला फरक हा 0 आला पाहिजे किंवा 11च्या पटीत आला पाहिजे. 11च्या पटीत म्हणजे 11, 22, 33, 44 असं काहीतरी आला पाहिजे. तर जास्तीत जास्त उदाहरणामध्ये 0च येतो आणि एखाद्या अर्ध्या उदाहरणामध्ये किती येतो, 11. 22, 33 शक्यता येत नाही, पण आला तर त्याला 11ने निशेष भाग जाईल. मग आता सर्वात समजायला किचकट थोडीशी कोणती कसोटी आहे, 11ची कसोटी आहे. व्यवस्थित समजून घ्या. संख्येतील एकास आड एक अंकाच्या बेरजेचा फरक आला पाहिजे 0. करून बघू आपण. पहिलं उदाहरण आहे 72,028. मग यामधील एकास आड एक अंकाच्या बेरजेतला फरक काढू आपण. 7 सोबत कशाची बेरीज करावं लागेल, 0ची. 7 आणि 0 किती, 7. आणि त्यासोबत कशाची बेरीज करावं लागेल, 8. किती झाली यांची बेरीज, किती झाली, 7 आणि 8 यांची बेरीज झाली 15. त्यानंतर 2 सोबत कशाची बेरीज करावं लागेल, 2ची. तर 2 आणि 2 किती झाले, 4. 15 आणि 4 यांच्यामधला फरक किती आला पाहिजे, 0 किंवा 11च्या पटीत आला पाहिजे. तर 15 आणि 4 यांच्यामधला फरक किती आला, 11 आला. 15 वजा 4 किती आहे, 11. म्हणून या संख्येला काय होईल, 11ने निशेष भाग जाईल. हा फरक जर 12 असता, 9 असता, 8 असता तर याला भाग गेला नसता. 0 असेल तरी सुद्धा चालतो. पुढची संख्या बघा आता 2 आणि 2 किती, 4. 4 आणि 4 किती, 8. त्यानंतर 6 आणि 2 किती, 8. 8 आणि 8 मधला फरक किती येणार आहे, 0. मग आपल्याला फरक 0 चालतो किंवा 11 चालतो. मग याला सुद्धा 11ने निशेष भाग जाईल. पुढची संख्या बघा 2 आणि 7 किती, 9. 9 आणि 2 किती, तर 11. 4 आणि 6 यांची बेरीज किती होते, 10. 11 आणि 10 यांच्यामधला फरक किती आहे, तर 1. 1 हा फरक आपल्याला जमत नाही. आपल्याला काय पाहिजे, 0 किंवा 11. त्यामुळे या संख्येला 11ने निशेष भाग जाणार नाही. पुढची कसोटी समजून घेऊ आता 12ची कसोटी डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 12. संख्येला 4 व 3ने भाग जात असेल तर, म्हणजे बघा आपण कसोट्या सुरुवात केली 2 पासून. 2ची बघितली, 3ची बघितली, 4ची बघितली, 5ची बघितली, 6ची बघताना आपण काय म्हटलं,
2ने आणि 3ने भाग जात असेल तर. त्यानंतर आता बघा 12ची कसोटी जेव्हा बघतो आपण तेव्हा आपण काय म्हणतो 4ने आणि 3ने. म्हणजे अशा प्रकारे आपण कोणत्याही अंकाची काय होतो कसोटी बनवू शकतो. आपल्याला कुठपर्यंत कसोट्या माहीत पाहिजे, 11पर्यंत कसोट्या माहीत पाहिजे. तिथून पुढच्या अंकांची कसोटी बनवण्यासाठी आपण यांच्यापैकीच कोणत्याही दोन संख्येचा गुणाकार सांगू शकतो. फक्त एकच कंडिशन आहे की त्या दोन संख्या कशा पाहिजे, सहमूळ पाहिजे. मग सहमूळ संख्या हे आपण संख्येच्या प्रकारामध्ये बघितलं नेमकं काय आहे. तर 4 आणि 3 या दोन्ही सहमूळ आणि 4 त्रिक किती होतात 12. म्हणून 4ने आणि 3ने जर भाग जात असेल तर त्या संख्येला काय होतो 12ने भाग जातो. मग आता आपल्या समोरच्या संख्या आहे त्याला आपण 4ने आणि 3ने भाग जातो का ते बघू. तर पहिली संख्या आहे 41,580. तर 4च्या कसोटीसाठी काय करावं लागतं, शेवटचे दोन अंक. 80ला 4ने भाग जातो का, हो 80ला 4ने भाग जातो. 3ने भाग जाण्यासाठी काय करावं लागेल, अंकाची बेरीज. 4 आणि 1 किती 5, 5 आणि 5 किती 10, 10 आणि 8 किती 18, 18 आणि 0 किती 18. तर यांची बेरीज किती झाली 18. तर 18ला 3ने भाग जातो का, हो. मग आता या संख्येला 4ने आणि 3ने भाग गेला म्हणून याला 12ने भाग जाईल. पुढची संख्या बघा, याला 4ने भाग जाईल का, हो, कारण शेवटचे दोन अंक मिळून कोणती संख्या तयार झाली आहे 16. 16ला 4ने भाग जातो म्हणून या सर्व संख्येला 4ने भाग जाईल. 3ने जाईल का, तर बेरीज करून बघावं लागेल. 2 आणि 8 किती 10, 10 आणि 2 किती 12, 12 आणि 1 किती 13, 13 आणि 6 किती 19. तर 19 असल्यावर 3ने भाग जाणार नाही, त्यामुळे या संख्येला 12ने भाग जाणार नाही. दोन्ही संख्येने गेल्यावरच याला काय होईल 12ने भाग जाईल. पुढची संख्या बघा आता 10,272. शेवटचे दोन अंक कोणते 72. 72ला 4ने भाग जाईल का, तर 4 1 4 4 8 32, हो 4ने 72ला भाग जाईल. त्यानंतर 3ने भाग जातो का, सर्व संख्येला काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. 1 आणि 2 किती होणार आहे 3, 3 आणि 7 किती होणार आहे, तर 10, 10 आणि 2 किती होणार आहे 12. 12ला 3ने भाग जातो, त्यामुळे 4ने आणि 3ने भाग गेल्यामुळे या संख्येला कशाने भाग जाईल, 12ने भाग जाईल. पुढची आणि शेवटची कसोटी बघू आपण आता, 15ची कसोटी. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलंय आपल्याला कुठपर्यंत माहीत पाहिजे 11पर्यंत, तिथून पुढच्या आपण संख्यांच्या गुणाकारावरून बनवू शकतो. कंडिशन एकच आहे, त्या दोन्ही काय पाहिजे, सहमूळ पाहिजे. 15ची कसोटी, डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 15. ज्या संख्येला 5ने व 3ने भाग जात असेल त्या संख्येला काय होईल 15ने निशेष भाग जाईल. म्हणजे 5 आणि 3 या दोन्ही संख्यांनी भाग गेला पाहिजे. मग पहिली संख्या बघा, हिला 5ने भाग जाईल का, हो, कारण एका स्थानी काय आहे 0. 3 साठी काय करावं लागेल, अंकाची बेरीज. 5 आणि 2 7, 7 आणि 2 किती 9. तर हिला 3ने सुद्धा भाग जातो. 5ने आणि 3ने भाग जातो म्हणून या संख्येला 15ने निशेष भाग जाईल. पुढची संख्या बघा 12,675. एकक स्थानी काय आहे 5 म्हणून या संख्येला 5ने भाग जाईल. 3नी जाईल का, तर बेरीज करून बघावं लागेल. 1 आणि 2 किती 3, 3 आणि 6 किती 9, 9 आणि 7 किती 16, 16 आणि 5 किती 21. तर 3च्या पाड्यामध्ये 21 येतात, हो 3 7 21. मग 5ने आणि 3ने जातो म्हणून या संख्येला 15ने भाग जाईल. शेवटची संख्या बघा, एकक स्थानी किती आहे 5 म्हणून या संख्येला 5ने भाग जाईल. अंकांची बेरीज करून बघा कायसाठी, 3च्या कसोटीसाठी. 1 आणि 1 आणि 1 3, 3 आणि 3 किती 6, 6 आणि 5 किती 11. 11ला 3ने भाग जाणार नाही. या संख्येला 5ने भाग जातो परंतु 3ने भाग जात नाही, म्हणून या संख्येला 15ने भाग जाणार नाही. अशा रीतीने आपण कोणत्याही अंकाची काय करू शकतो, कसोटी बनवू शकतो. म्हणजे बघा आता आपल्याला 15च्या पुढे समजा आपण 18 ही संख्या जर बघितली तर 18साठी आपल्याला काय करावं लागेल, तर 18ची कसोटी काढण्यासाठी आपल्याला 9 आणि 2. तर ज्या संख्येला 9 आणि 2ने भाग जाईल त्या संख्येला काय होईल 18ने भाग जाईल. त्यानंतर जर आपण बघितलं समजा 36, तर ज्या संख्येला 9 आणि 4ने भाग जातो तिला काय होईल 36ने भाग जाईल. अशा रीतीने आपण कोणत्याही संख्येची काय बनवू शकतो, आपण आता कसोटी बनवू शकतो. आता कसोट्या आपण बघितल्या, आता यावर आधारित आपण प्रॉब्लेम आपण बघू. चला, उदाहरण नंबर 1, 4,912 या संख्येत कोणती लहानात लहान संख्या मिळवावी म्हणजे येणारी संख्या 9ने विभाज्य असेल. विच स्मॉलेस्ट नंबर शुड बी ॲडेड टू द नंबर 4,912 सो दॅट द सम इज डिव्हिजिबल बाय 9. 9ने भाग जाण्यासाठी काय असतं, संख्येतील सर्व अंकाची बेरीज करावी लागते आणि त्या बेरजेला 9ने भाग गेला पाहिजे. मग आपण 4,912 यातील काय करू, आपण अंकांची बेरीज करू. तर 4 आणि 9 किती 13, 13 आणि 1 किती 14, 14 आणि 2 किती, तर किती आली यातील सर्व अंकांची बेरीज 16 आली 16. तर मग आता 16ला 9ने भाग जातो का, नाही. मग 16च्या समोरील अशी कोणती संख्या आहे जिला 9ने भाग जातो, तर ती कोणती आहे 18. आणि या दोघांमध्ये कितीचा फरक आहे, तर 2चा. म्हणजे 4,912 मध्ये आपल्याला कोणती संख्या मिळवावी लागेल, तर 2 मिळवावं लागेल. कसं शोधलं आपण, पुढची संख्या कोणती 18, 18 आणि 16 यांच्यामध्ये कितीचा फरक होता 2चा. मग आपण 4,912 याच्यामध्ये जर आपण 2 मिळवले म्हणजे आपल्याला काय मिळणार 4,914. 4,914 या संख्येला काय होईल 9ने भाग जाईल. पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या संख्येला 18ने भाग जातो. विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 18. आणि आपल्या समोर 4 काय आहेत, पर्याय आहेत. आपण आत्ताच बघितलं 18ची कसोटी आपण बघितली नाही, परंतु मी तुम्हाला सांगितलं होतं की
11च्या पुढील अंकाची कसोटी बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ज्या आपल्याला कसोट्या माहिती त्यातीलच 2 अंकाचा गुणाकार. तर 18साठी कशाची कसोटी बसली पाहिजे, 9 आणि 2ची. 18साठी कशाची कसोटी पाहिजे, 9 आणि 2ची. तर 2ची कसोटीसाठी बसण्यासाठी काय पाहिजे, एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8. मग या प्रत्येक अंकाला आपण 2ची कसोटी लावू आणि त्यानंतर कोणत्या अंकाची कसोटी लावू, 9 या अंकाची आपण कसोटी लावू. तर एकक स्थानी 4 आहे म्हणजे या संख्येला 2ने भाग जाईल. एकक स्थानी 5 आहे, या संख्येला 2ने भाग जाणार नाही. एकक स्थानी 0 आहे, या संख्येला 2ने भाग जाईल. एकक स्थानी 6 आहे, या संख्येला 2ने भाग जाईल. आपल्याला काय पाहिजे, 2ने आणि 9ने सुद्धा गेलं पाहिजे. महिला 2नेच गेला नाही म्हणून हा पर्याय आपला इथंच काय झालेला आहे, कट झालेला आहे, रद्द झालेला आहे. आता आपण बघू 9ने. तर 9साठी काय करावं लागतं, आपल्याला अंकांची बेरीज करावी लागते. मग या संख्येतील सर्व अंकाची आपण जर बेरीज केली तर ती किती येणार आहे, 4 × 24. तर 9ला 24ला 9ने भाग जातो का, नाही. हा या संख्येला 18ने भाग जाणार नाही. त्यानंतर 5 × 30. 30ला 9ने भाग जातो का, तर नाही. तर 2ने पण गेला नव्हता, त्यामुळे या संख्येला 18ने भाग जाणार नाही. त्यानंतर तिसरा जो पर्याय आहे त्यामध्ये 6 × 5 = 30. तर 9ने 30ला भाग जाईल का, तर नाही. मग या संख्येला 2ने जातो पण 9ने येणार नाही म्हणून 18ने भाग जाणार नाही. त्यानंतर ही संख्येची बेरीज किती येईल, सर्व अंकाची 36. तर 9ने 36ला भाग जाईल का, हो. त्यामुळे या दिलेल्या पर्यायपैकी 18ने भाग जाणारी संख्या कोणती असेल, तर ती असेल डी. 6,66,666 या संख्येला काय होतो, 18ने निशेष भाग जाईल. पुढचा प्रॉब्लेम बघा, स्टारच्या जागी किती किंमत घातल्यास 64*73 या संख्येस 11ने पूर्ण भाग जाईल. विच डिजिट शुड बी रिटर्न इन द प्लेस ऑफ स्टार सो दॅट 64*73 विल बी डिव्हिजिबल बाय 11. म्हणजे बघा, एक अशी संख्या आहे 64*73. या स्टारच्या ठिकाणी असा कोणता अंक पाहिजे जेणेकरून या संख्येला काय होईल, 11ने पूर्ण भाग जाईल. तर 11ची कसोटी आपल्याला माहिती आहे, एका साडे अंकाची बेरीज करावी लागते आणि त्यांच्यामधला फरक आला पाहिजे 0 किंवा 11. आपण करू. 4 आणि 7 यांची बेरीज जेव्हा आपण करतो तेव्हा ती किती येते, 11. त्यानंतर 6 स्टार आणि 3. तर स्टार तर आपण मिळवू शकत नाही, पण 6 आणि 3ची बेरीज किती झाली, 9. 9 अधिक हा किती झाला आहे, त्यांच्यासोबत एक किती आहे, स्टार आहे. मग यांच्यामधला जो फरक आहे हा काय आला पाहिजे, एकतर 0 आला पाहिजे किंवा 11 आला पाहिजे. मग आपल्याला काय म्हणता पाहिजे, आपण म्हणू की 0 आला पाहिजे. तर मग आपण इथं किती आहे, 11. इथं सुद्धा किती पाहिजे, 11. मग इथं किती, फक्त 9. 9मध्ये किती मिळवल्यावर 11 मिळतील, तर 2 मिळवल्यावर 11 मिळतील. म्हणून स्टारची किंमत किती आहे, 2. बघा, क्रॉस चेक करू. स्टारच्या ठिकाणी आपण किती देणार, 2 ठेवणार. 7 3 त्याला 11ने भाग जातो की नाही ते आपण चेक करू. तर 6 आणि 2 किती, 8. 8 आणि 3 किती, 11. त्यानंतर 7 आणि 4 किती झाले, 11. या दोन्ही संख्यामधला फरक किती झाला, 0. म्हणून या संख्येला काय होईल, 11ने भाग जाईल. मग आता स्टारची किंमत कशी शोधायची, तर वरच्या अंकाची बेरीज करायची एका साडे, खाली अंकाची बेरीज करायची एका साडे आणि त्यांच्यामधला फरक किती आला पाहिजे, 0. हा आला 11 आणि हा आला 9. म्हणजे इथं किती पाहिजे तुम्हाला, 2. 9 आणि 2 किती झाले, 11. पुढचा प्रश्न सॉल्व्ह करू आता. 4 नंबरचा, एका संख्येला 11 व 3ने निशेष भाग जातो तर त्या संख्येला कोणत्या संख्येने निश्चितच भाग जाईल किंवा जातो. अ नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 11 and 3 देन बाय विच नंबर इट विल बी कम्प्लिटली डिव्हिजिबल. म्हणजे एक अशी संख्या आहे जिला 11ने सुद्धा भाग जातो आणि 3ने सुद्धा भाग जातो. आणि बघा, 11 आणि 3 या दोन्ही कशा संख्या आहे, सहमूळ संख्या आहे. मग तिला नेमकं कशाने भाग जाईल, तर 11 आणि 3. 11 3 33 या संख्येने त्या संख्यांना निश्चितच भाग जाईल. ज्या संख्यांना 11 आणि 3ने भाग जातो त्या संख्येला 33ने निश्चितच भाग जातो. जसं की आपण आत्ताच वर बघितलं, ज्या संख्यांना 2ने आणि 9ने भाग जातो त्या संख्येला 18ने भाग जातोच. त्याचप्रमाणे ज्या संख्येला 11 व 3ने भाग जातो त्या संख्येला 33ने निश्चितच भाग जाईल. अशा रीतीने आज आपण इथेच थांबूया. आजच्या लेक्चरमध्ये जो आपला 2 नंबरचा टॉपिक आहे, पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया, या टॉपिकमधील आपण काय बघितलं आहे, विभाज्यतेच्या कसोट्या. पुढील पार्टमध्ये आपण याच टॉपिकमधील समोरचा भाग बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि सोबतच अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.